अरे विकी, ऐक ना, संध्याकाळी बीन्स आणि कोबी चिरून ठेव. रात्रीच्या जेवणामध्ये मी तुझ्याच आवडीची व्हेज बिर्याणी बनवेन. असे बोलून रियाने पटकन तिच्या ग्लासमधील ज्यूस संपवला. विकी म्हणाला, ओके डिअर, ही घे तुझ्या गाडीची चावी आणि हा टिफिन. आधी हा टिफिन घे बरं, नाहीतर पुन्हा विसरशील. असे बोलत विकीने रियाच्या हातामध्ये टिफिन ठेवला. विकी, अरे मी म्हटले तरी तुम्हाला विसरू देशील का? असे बोलून रिया हसली. तो म्हणाला, आज टिफिनमध्ये तुझे फेवरेट आलू पराठे आहेत. लंच ब्रेकमध्ये नक्की खाऊन घे, नाहीतर म्हणशील मला कामातून वेळ मिळाला नाही. काय? आलू पराठे? मग कसली जेवतीये मी? अरे ऑफिसमध्ये सर्वांना तुझ्या हातचे आलू पराठे खूप आवडतात. मागच्या वेळेस 3 पराठ्यांमधून मला फक्त अर्धाच पराठा खायला मिळाला होता. विकी म्हणाला, आज 4 दिले आहेत, नाही कमी पडणार. टेक केअर. असे बोलून विकीने रियाच्या कपाळावर ओठ टेकवले. पर्स उचलून रिया कार पार्किंगकडे निघून गेली. तिला जात असताना पाहून तिची सासू सीमाताई म्हणाल्या, अहो पाहिले का, इतरांच्या घरी मुले ऑफिसला जातात आणि सुना घरकाम करतात, पण माझ्या घरी उलटी गंगा वाहते आहे. आमच्या मॅडम नटून थटून एका हातात पर्स आणि दुसऱ्या हातात कारची चावी फिरवत ऑफिसला निघून गेल्या आणि माझा भोळा भाबडा मुलगा तिची गुलामी करतोय आणि दिवसभर घरसुद्धा सांभाळतोय. काय रे देवा, हे असले माझे नशीब. मुलगा त्याच्या बायकोसाठी डबा बनवत असताना समोरच्या बेडरूममध्ये आपल्या पतीसोबत बसलेल्या विकीची आई बडबड करत होत्या. यावर विकीचे बाबा प्रकाशराव म्हणाले, तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. आपलेच नाणे खोटे आहे, तिथे काही बोलून उपयोग आहे का? अगं मी त्याला कितीतरी वेळा समजावून सांगितले की बायकोला अशी मोकळीक देऊ नकोस. शेवटी बाईची जात आहे. एकदा का बाहेरची हवा लागली की मग डोक्यावर चढून बसेल. पण ह्या साहेबाला कोणी समजावणार? जाऊ दे सोड, आपल्याला काय करायचे आहे. जोपर्यंत इथे राहावेसे वाटते तोवर राहू, नाहीतर मग आपल्या गावी निघून जाऊ. पण हो, जोपर्यंत आपण इथे आहोत तोपर्यंत तुझे तोंड बंद ठेव. प्रकाशराव आपल्या पत्नीला ज्ञान देत होते. आईबाबांचे बोलणे ऐकून डायनिंग टेबल साफ करणाऱ्या विकीचे हात क्षणभर थांबले, पण दुसऱ्या क्षणी गाणे गुणगुणत त्याने आपले काम सुरू ठेवले. त्याला आता आईबाबांच्या अशा बोलण्याचा काही फरक पडत नव्हता, कारण आपल्या भविष्याला उज्ज्वल बनवण्यासाठी त्याने आणि रियाने हा निर्णय खूप विचार करून घेतला होता. 30 वर्षीय रिया एक खूप हुशार तरुणी होती. नुकतेच तिने आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर लहान वयामध्ये पुण्यातील एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजरची पोस्ट मिळवली होती. तिच्या वाढत्या जबाबदारींमुळे आणि कामाचा अतिरिक्त दबावामुळे दोघांनी मिळून हा निर्णय घेतला होता की सध्या तरी विकीने घराची जबाबदारी सांभाळावी, म्हणजे त्याने वर्क फ्रॉम होम करावे आणि बाळासाठी प्लॅनिंग केल्यानंतर रिया घरातील कामे करेल, जेणेकरून मुलाला आईचे प्रेम मिळेल, तिला बाळाची देखभाल आणि त्याचे पालनपोषण करता येईल. कारण रियाला मूल झाल्यावर त्याला एखाद्या आयाच्या भरवशावर ठेवण्याची इच्छा नव्हती. विकी देखील खूप समजूतदार होता. बायकोच्या करिअरसाठी आणि आपल्या चांगल्या भविष्यासाठी त्याने स्वतःहून वर्क फ्रॉम होम निवडले होते. जरी ते दोघे या निर्णयाने खुश असले तरी देखील विकीच्या आईवडिलांना त्यांचा हा निर्णय अजिबात आवडलेला नव्हता. त्यामुळे ते सतत ह्यावरून टीका टिप्पणी करायचे. कारण विकीचे आईवडील जुन्या विचारांचे होते. त्यामुळे त्यांना मुलगा आणि सुनेचे आधुनिक विचार आणि त्यांचे निर्णय पचत नव्हते. सुरुवातीला विकीचे आईबाबा त्याच्या ह्या निर्णयावर खूप काही बोलायचे. तेव्हा विकी आईवडिलांवर भयंकर चिडत होता. तेव्हा रिया त्याला सांभाळायची आणि त्याची समजूत काढायची. तिला ठाऊक होते की आधुनिक काळातील बदलाचा हा वारा एके दिवशी सासू सासऱ्यांना आपल्या कवेत नक्की घेईल. पण विकीला मात्र त्याच्या आईचे वागणे थोडेसे विचित्रच वाटत होते. कारण त्यांची हीच आई त्याच्या बहिणीच्या लग्नानंतर नातेवाईक किंवा शेजारच्या लोकांकडे जावयाचे कौतुक करताना थकत नव्हती. कारण त्याचे भाऊजी घरकामामध्ये ताईला बरोबरीने मदत करायचे. पण आज स्वतःचा मुलगा जेव्हा सुनेला मदत करतोय हे पाहून त्यांना सून गुन्हेगार वाटत होती. त्यामुळे आईचे असे दुटप्पी वागणे त्याला काही पटत नव्हते.
त्याला समजत नव्हते की ही कोणती सामाजिक व्यवस्था होती ज्यामध्ये जावई मुलीला घरकामात मदत करतोय म्हटल्यावर तो खूप चांगला आणि मुलाने जर सुनेला मदत केली तर त्याला जोरूचा गुलाम म्हटले जाते. असो, त्याने डायनिंग टेबल साफ केल्यानंतर आईबाबांना आवाज दिला आणि त्यांना सुद्धा आलूचे गरमागरम पराठे दही सोबत खायला दिले. त्यानंतर त्याने स्वतःला वाढून घेतले आणि तो सरळ त्याच्या खोलीत जाऊन लॅपटॉप उघडून ऑफिसचे काम करू लागला. संध्याकाळी बीन्स आणि कोबी फ्रीजमधून बाहेर काढतच होता की तेवढ्यात त्याला आईने आवाज दिला. ती म्हणाली, विकी, जर सुनबाईची काही हरकत नसेल तर मी भाज्या चिरून ठेवू का? विकी म्हणाला, आई, तू असे का बोलत आहेस? बिर्याणीसाठी तुझ्यापेक्षा चांगली भाजी कोण चिरू शकते का? असे बोलत विकी मनातल्या मनात हसला आणि त्याने भाजीची टोपली आईसमोर आणून ठेवली. कारण आईला व्यवस्थित माहिती होते की त्याला भाज्या चिरता येत नाहीत आणि भाज्या चिरताना त्याच्या बोटाला नेहमी दुखापत होते. सीमाताईंनी भाज्या धुवून चिरून ठेवल्या. संध्याकाळी उशिरा रियाने कण्हत घरात प्रवेश केला. तिला असे पाहून विकी त्याच्या हातातले काम सोडून तिच्याकडे धावत गेला आणि म्हणाला, काय झाले बेबी? रिया म्हणाली, काही नाही. रस्त्यामध्ये गाडीला काय प्रॉब्लेम झाला होता कोणास ठाऊक. सारखी बंद पडत होती. त्यामुळे मी येताना सलीम गॅरेजवाल्याकडे गाडी सोडून आले. उद्या संध्याकाळपर्यंत गाडी मिळेल. तिथून रिक्षा स्टॉपकडे चालत जातच होते की माझ्या पायामध्ये चप्पलमधून खिळा घुसला. विकी, आता माझा पाय खूप ठणकतोय रे. असे बोलून रिया पुन्हा एकदा विव्हळली. रियाचा पाय पाहून प्रकाशराव म्हणाले, अगं सुनबाई, खूपच खोलवर जखम झाली आहे की. विकी, सुनबाईला डॉक्टर जगतापांकडे घेऊन जा आणि हो, आता हिला टीटीचे इंजेक्शनसुद्धा घ्यावे लागेल. विकी म्हणाला, हो बाबा, मी रियाला पटकन डॉक्टरांकडे घेऊन जातो. त्यानंतर विकी रियाला डॉक्टरांकडे घेऊन गेला. ते दोघे गेल्यानंतर सीमाताई रागाने म्हणाल्या, घ्या, मिळाला आणखीन एक बहाणा कामचुकारपणा करण्याचा. आता मॅडमला तर एवढी मोठी जखम झाली आहे, मग आता त्या बिर्याणीचे काय? प्रकाशराव म्हणाले, हे काय बोलते आहेस तू सीमा? अगं तिने मुद्दाम खिळ्यावर पाय ठेवला आहे का? अगं ती वेदनेने किती विव्हळत होती ते पाहिले नाहीस का? बरं चल, आज आपण दोघे मिळून बिर्याणी बनवू. तसेच खूप दिवस झाले आहेत तुझ्या हातचे पदार्थ खाऊन. सीमाताई म्हणाल्या, अगदी बरोबर बोलत आहात. तसेही तुमचे काय जाते मला कामे सांगायला? आता म्हातारपणात मला पुन्हा एकदा स्वयंपाकघर सांभाळायला लावणार आहात का? प्रकाशराव म्हणाले, अगं आज एकच दिवस कर म्हणतोय, नाहीतर आपला मुलगा रोज सांभाळतोच की घरातील कामे. आणि आता डॉक्टरांकडून आल्यानंतर त्यालाच बनवावे लागेल ना. एकतर सकाळपासून घरकामात राबत होता, त्यानंतर ऑफिसचे काम करत बसला आणि आता पुन्हा तिकडून येऊन संध्याकाळचा स्वयंपाक त्यालाच बनवावा लागेल. खूप धावपळ होईल ग लेकराची. त्यामुळे म्हणतोय की ते दोघे येईपर्यंत तू बनव, म्हणजे मीही तुला थोडीफार मदत करेनच. सीमाताई म्हणाल्या, तुम्ही काय मला मदत करणार आहात? उलट आणखी 4 कामे वाढवून ठेवाल. व्हा बाजूला, मी करते. मग काय? बडबड करत सीमाताई कामाला लागल्या. त्यांना सुनेपेक्षा जास्त काळजी मुलाची होती. काही वेळाने रिया आणि विकी घरी आले तेव्हा घर बिर्याणीच्या सुवासाने दरवळत होते. आईबाबांना बिर्याणी सर्व करून विकी स्वतःसाठी आणि रियासाठी एका प्लेटमध्ये बिर्याणी वाढू घेऊ लागला. तेव्हा आईकडे पाहून हळू आवाजात म्हणाला, रियाचा पाय अजूनही ठणकत आहे. तिला व्यवस्थित चालताही येत नाही आणि ती खूप थकली आहे. त्यामुळे मी तिला माझ्या हाताने भरवेन. त्याचे बोलणे ऐकून सीमाताई त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाल्या, आता एकाच प्लेटमध्ये खाणार आहात का दोघेही? घरामध्ये भांडी कमी आहेत का? विकी म्हणाला, उद्या कामवाली बाई येणार नाही, त्यामुळे भांडीसुद्धा मलाच घासावी लागतील. आणि आई, तसेही तूच म्हणत होतीस ना की नवरा बायकोने एका ताटात जेवण केले तर प्रेम वाढते म्हणून. असे बोलून विकी हसला आणि त्याच्या खोलीत निघून गेला. आपल्या मुलाकडून सडेतोड उत्तर मिळाल्याने सीमाताई थक्क झाल्या. सीमाताईंनी प्रकाशरावांकडे पाहिले तेव्हा प्रकाशराव तोंडाला रुमाल लावून हसू थांबवण्याचा प्रयत्न करत होते. नाहीतर त्यांना चांगलेच ठाऊक होते की आता बायको मुलावरचा राग त्याच्या बापावर नक्की काढेल. बायकोचा असा तिखट स्वभाव असल्यामुळे प्रकाशराव अशावेळी अगदी गप्प बसायचे आणि जरी काही बोलले तर बायकोला पटेल असेच बोलायचे. 2-3 दिवस विकीने रियाची व्यवस्थित काळजी घेतली, त्यामुळे रियाची जखम लवकर भरून आली. परिस्थिती पाहता
प्रकाशराव आणि सीमाताईंनी घरातील कामांमध्ये थोडीफार मदत केली, पण तरीसुद्धा मुलाला सुनेची देखभाल करताना पाहून सीमाताईंना राग यायचा. त्या दरम्यान आपल्या मुलीच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी रियाच्या आईचा फोन आला. मुलीला बोलल्यानंतर त्यांनी बराच वेळ आपल्या विहीणबाईसोबतही गप्पा मारल्या. 2 दिवसांनी सकाळी जेव्हा रिया ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती, तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. तिच्या आईचा फोन आला होता. आई म्हणाली, रिया, हे मी काय ऐकते आहे? जावई बापू घरात असतात आणि तू ऑफिसला जातेस? रिया म्हणाली, मग काय झाले? अनेकदा जास्त काम असले की मग मी ऑफिसवरून उशिरा येते. मग अशा वेळी कोणीतरी घर सांभाळणारे असायला हवे की नाही? रियाची आई म्हणाली, तुम्ही दोघांनी कोणालाही न विचारता एवढा मोठा डिसिजन कसा घेतला? अगं, नातेवाईक काय म्हणतील की जावई घरात बसून बायकोची कमाई खात आहे. हे काही तू चांगले केले नाहीस रिया. अगं, आपल्याला ह्या समाजामध्ये राहायचे आहे. रिया म्हणाली, आई, तुला कोणी सांगितलं तुझा जावई लेकीची कमाई खातोय म्हणून? अगं, तोही वर्क फ्रॉम होम करतोय. IT कंपनीत नोकरी करतो माझा नवरा. फक्त घरातून काम करतोय. याचा अर्थ तो नुसता बसून खात नाही. उगाच काहीही बोलू नकोस. आणि मम्मा, लोकांचे म्हणशील तर काही ना काही बोलत राहणे हे लोकांचे कामच असते. आणि तू समाजाची काळजी कधीपासून करायला लागलीस? तुला आठवते का, जेव्हा दादा लग्न न करता परक्या जातीतल्या मुलीला पळवून घरी घेऊन आला होता, तेव्हा मात्र तू समाजाची पर्वा न करता त्यांचे लग्न थाटामाटात लावून दिले होतेस. असे बोलल्यानंतर ती क्षणभर थांबली आणि पुढे म्हणाली, मम्मा, जेव्हा माझ्याकडे चांगला जॉब नव्हता तेव्हा मी काही दिवस बिकट परिस्थितीमध्ये घालवले होते. तेव्हा कुठे होते तुझे ते सो कॉल्ड नातेवाईक? आणि एकही नातेवाईक तेव्हा माझी मदत करण्यास पुढे का आला नाही? आणि आज जेव्हा मला चांगला जॉब मिळाला आहे आणि आम्ही याला व्यवस्थित मॅनेज करण्याचा प्रयत्न करत आहोत, तेव्हा मी घरी बसावे अशी तुझी इच्छा आहे का? हे बघ मम्मा, हे आमचे आयुष्य आहे आणि आमच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा आमचाच आहे. बरं मम्मा, सध्या मी थोडी बिझी आहे. तुझ्याशी नंतर बोलते, असे बोलून रियाने फोन कट केला. खरे तर रियाने लहानपणापासूनच तिच्या आईला स्वतःमध्ये आणि भावामध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी मतभेद करताना पाहिले होते. आजसुद्धा तिचा भाऊ टपोरीपणा करत असूनही आईला तोच चांगला वाटत होता आणि ती एवढी यशस्वी असूनही आईच्या डोळ्यामध्ये खुपत होती. तिचा नाराज झालेला चेहरा पाहून विकीने एक प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, काय झाले रिया? मम्मासोबत बोलता बोलता तू एवढी नाराज का झालीस? रिया काहीही बोलली नाही. तेव्हा त्याला आपसुकच समजले की तिची आई तिला फोनवर काय बोलली असेल. त्यामुळे तो रियाला म्हणाला, हे बघ रिया, तू अजिबात नाराज होऊ नकोस. तुझी आई असो किंवा माझी, त्यांना त्यांचे काम करू देत, पण आपण आपले काम करत राहायचे. त्यांचे बोलणे मनाला लावून घेण्याची काही गरज नाही. आणि बायको, तसेही तुझ्या मनात तर फक्त आणि फक्त मीच असले पाहिजे, समजले का? असे बोलून तो हसला आणि त्याने रियाला मिठी मारली. रिया हसत म्हणाली, खरंच तू नाही सुधारणार. बरं विकी, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, निघते मी, बाय, असे बोलून ती निघून गेली. पुढच्या आठवड्यात रियाच्या कंपनीचा वार्षिक समारंभ होता. रियाच्या बॉसने ह्या प्रोग्रामची अरेंजमेंट करण्यासाठी 4 मेंबर्सची एक टीम बनवली होती. काही दिवसांपर्यंत ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम चालू असायचे. आपल्या टीमसोबत मिळून रियाने पूर्ण प्रोग्राम एका सिस्टमॅटिक पद्धतीने अरेंज केला, ज्यामध्ये सर्व कर्मचारी त्यांच्या फॅमिली आणि मुलांसाठी विविध प्रकारचे गेम ठेवले होते आणि जिंकणाऱ्यांसाठी आकर्षक बक्षिसे सुद्धा ठेवली होती. सकाळच्या नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंतची सर्व सोय करण्यात आली होती आणि शेवटी भव्य वाद्यवृंदाने सन्मान देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी घरी असताना रिया विकीला म्हणाली, विकी, सांग ना, कशी दिसतेय मी ह्या साडीमध्ये? उद्याच्या प्रोग्राममध्ये मी हीच साडी नेसणार आहे. जरी बॉर्डरची ऑरेंज शिफॉन साडी लपेटून रियाने स्वतःला आरशात पाहिले आणि ती पुन्हा म्हणाली, सांग ना विकी, कशी दिसतेय मी? लॅपटॉपवर काम करणाऱ्या विकीने एक नजर रियावर टाकली आणि म्हणाला, छान दिसतेस. आणि तो पुन्हा त्याच्या कामामध्ये व्यस्त झाला. रिया म्हणाली, हे काय रे विकी,
फक्त छान दिसतेस. तुझे लक्ष कुठे आहे मिस्टर? अरे बाबा, उद्याच्या प्रोग्राममध्ये माझासुद्धा सन्मान केला जाईल. मलासुद्धा सर्वांपेक्षा चांगले दिसायचे आहे. प्लीज पुन्हा एकदा व्यवस्थित बघून सांग ना. यावर विकी म्हणाला, तुझा सन्मान, तुझे सौंदर्य पाहण्याशिवाय ह्या जगात माझ्याकडे भरपूर कामे आहेत. रिया म्हणाली, विकी, हे काय बोलणे झाले? मी तुला सहज विचारले आणि तू कुठली गोष्ट कुठे घेऊन चालला आहेस? आणि मी असे कधी म्हणाले की माझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्या कामाची व्हॅल्यू नाही? क्षणभर थांबून त्याच्याकडे पाहून रिया पुढे म्हणाली, विकी, मला सांग, तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे? मी यशस्वी होते, हा आहे का तुझा प्रॉब्लेम? म्हणजे तू जळतोयस का माझ्यावर? विकीचे उद्दाम बोलणे ऐकून रियालाही राग आला. विकी रागाने म्हणाला, हो हो, मी तुझी प्रगती पाहून जळतोय तुझ्यावर. अगं, तुझ्यासाठी मी माझ्या करिअरचा विचार केला नाही आणि आता जर तुला असेच वाटते तर मग तू बोलतेस तेच बरोबर आहे. रिया म्हणाली, माझ्यावर आवाज चढवून बोलण्याचा प्रयत्न करू नकोस आणि मी ते सहनही करणार नाही. विकी म्हणाला, सहन तर मी करतोय आणि तू स्वतःला काय समजतेस ग? तुला असे वाटते का तू एकटीच कमावणारी आहेस? रिया म्हणाली, हो, मी कमावते, त्यासाठी दिवसभर जीव तोडून मेहनत करते. असाच फुकटात पगार येत नाही घरामध्ये. रागामध्ये आरतीचा आवाजसुद्धा खूप मोठा होत होता. विकी म्हणाला, मला तुझ्या पगाराचा रुबाब दाखवू नकोस. मी आजही सर्व घर खर्च करू शकतो. रिया म्हणाली, मग ठीक आहे, जर तुला माझे काम करणे एवढेच वाईट वाटते तर मी उद्याच माझ्या कंपनीतून रिझाईन करते. असे बोलून रिया रडू लागली. इकडे बाजूच्या खोलीत टी व्ही पाहत बसलेल्या सीमाताईंनी मुलगा आणि सुनेमधील बोलणे स्पष्ट ऐकायला यावे म्हणून टी व्हीचा आवाज कमी केला. त्या म्हणाल्या, मला ठाऊक होते, हेच होणार आहे. घरात बसणाऱ्या पुरुषांची कमावणाऱ्या बायकोच्या नजरेत काहीच किंमत नसते. सीमाताई प्रकाशरावांसमोर म्हणाल्या, काय बाई आहे, कशी माझ्या मुलाचा अपमान करते आहे. आता तरी विकीला समजले तर बरे होईल. खरे तर मुलगा आणि सून यांच्यातील वाद ऐकून त्यांना खूप छान वाटत होते. तिकडे खोलीमध्ये रडणाऱ्या रियासमोर विकीने पाण्याचा ग्लास पुढे केला आणि म्हणाला, सॉरी, माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. रियाने विकीच्या हातातील पाण्याचा ग्लास बाजूला ठेवला आणि ती म्हणाली, विकी, आधी मला स्पष्ट सांग की तुला काय झाले आहे आणि ज्या गोष्टी आपल्यामध्ये आधीच क्लिअर झाल्या आहेत त्यावर वाद घालण्याचा अर्थ काय आहे? मला ठाऊक आहे की तू विनाकारण असे अजिबात बोलणार नाहीस. खरे सांग, तुला काही टेन्शन आहे का? विकी म्हणाला, रिया, हे बघ, 2 दिवसांपूर्वी मेल आला आहे. मंदीमुळे कंपनीने माझ्या पगारात 10% कपात केली आहे. ज्यावेळी मला माझी इन्क्रीमेंट होईल असे वाटत होते त्यावेळेस हे असे झाले. विकीने रियाला कंपनीचा मेल दाखवला. रिया, आपण आजपर्यंत कशाचीच पर्वा केली नाही. जे योग्य वाटले तेच करण्याचा प्रयत्न केला. पण कधी कधी असे वाटते की आपण चुकीचे तर करत नाही ना. म्हणजे मला असे म्हणायचे आहे की तुला आयुष्यातील सर्व सुख देण्याची जबाबदारी माझी आहे. पण मी माझी जबाबदारी नीट पेलू शकत नाही आहे. आणि दुसरे म्हणजे आपल्या दोघांचे आईवडील आपल्या ह्या निर्णयावर खुश नाहीत. त्यामुळे मला आता असे वाटते की मी सर्व जबाबदारी तुझ्यावर लादली आहे. 2 दिवसांपासून माझ्या मनात हा गोंधळ सुरू आहे की मी माझ्या जबाबदाऱ्यांपासून नकळत पळ काढतो आहे का? असे बोलताना विकीच्या डोळ्यात पाणी आले. रिया म्हणाली, विकी, अरे तू मला हे आधी का सांगितले नाहीस? विकी म्हणाला, तू तुझ्या ऑफिसच्या होणाऱ्या कामांमध्ये बिझी होतीस, त्यामुळे मला तुला डिस्टर्ब करायचे नव्हते. रिया म्हणाली, नवरोबा, आपले एकमेकांवर फक्त प्रेमच नाही तर आपल्याला एकमेकांची काळजीसुद्धा आहे. म्हणूनच तर माझ्या आनंदासाठी तुला होणारा त्रास तुझ्या मनातच ठेवलास. विकी, प्रेमात जबाबदाऱ्यांची वाटणी नसते. जेव्हा त्याच्या वाट्याला जे काम येईल ते केले. यामध्ये कोणत्याही प्रकारचा कॉम्प्लेक्स फील नाही झाला पाहिजे. अरे, जर तू आनंदाने घरातील कामे करतोस तर मग कमावण्याची जबाबदारी उचलण्यात मला संकोच कसला? जर तुझ्या पगारात कपात झाली तर माझा पगार आहे ना. संसार आपल्या दोघांचा आहे. मग मी तुझ्यासोबत असताना तू दुःखी का होतोस? विकी, आपल्यातील ही अंडरस्टँडिंग आपली सर्वात मोठी ताकद आहे, जी आपल्याला प्रत्येक क्षणी आपण एकमेकांशी जोडले गेले आहोत याची जाणीव करून देते. आणि ही भावना आपल्या खऱ्या आनंदाचे आणि आपल्या यशस्वी जीवनाचे लक्षण आहे.
असे बोलत रियाने विकीच्या कपाळावर ओठ टेकवले. ती पुढे म्हणाली, विकी, लोक काय विचार करतील, समाज काय म्हणेल? मला सांग, आपल्या विचारांची सुई इथेच का अडकते? हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी सॅलरी 10% कमी झाल्याने मला काहीही फरक पडत नाही. तू माझ्यावर 100% प्रेम करतोस, तेच माझ्यासाठी पुरेसे आहे. समजले का मिस्टर? असे बोलत रिया विकीच्या जवळ आली. विकी म्हणाला, ओके मॅडम, जशी तुमची आज्ञा. तो पुढे म्हणाला, रिया, काहीही झाले तरी आपल्या दोघातील प्रेम कधीच कमी होणार नाही. असे बोलून त्याने रियाला घट्ट मिठी मारली. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाला आणि सुनेला एकमेकांशी गप्पा मारत हसताना पाहून सीमाताईंना आश्चर्य वाटले. रात्री तर दोघे एकमेकांबरोबर मोठमोठ्याने वाद घालत होते आणि आता सकाळी आनंदाने गप्पा मारत आहेत हे पाहून त्यांना आश्चर्य वाटत होते. त्यानंतर सीमाताई आणि प्रकाशराव इच्छा नसताना सुद्धा कार्यक्रमाला जाण्यासाठी तयार झाले. ऑफिसमध्ये रोज आपल्या फॉर्मल ड्रेसमध्ये दिसणारी रिया आज साडीमध्ये खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती. कार्यक्रमाला गेल्यानंतर तिने विकी, प्रकाशराव आणि सीमाताईंना तिच्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांची भेट करून दिली. ठरल्याप्रमाणे सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. आता सत्कार समारंभाची वेळ झाली होती. स्टेजवर रियाचे मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर शर्मा आले होते. त्यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि त्यांच्या मेहनतीचे मनापासून कौतुक केले. आता सर्वोत्कृष्ट कर्मचाऱ्याचा गौरव करण्यासाठी मंचावर रियाचे नाव पुकारले गेले तेव्हा संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. रिया म्हणाली, मित्रांनो, सर्वात आधी तुम्हा सर्वांचे खूप आभार. ती म्हणाली, सर, तुमच्या हस्ते अवॉर्ड घेण्याआधी मी इथे त्याच्या योग्य हक्कदाराला बोलावू इच्छिते, ज्याने आजपर्यंत म्हणजे सर्व जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. हा सन्मान मी त्याच्यासोबत शेअर करू इच्छिते. ती म्हणाली, विक्रम, प्लीज इकडे ये. विकी आणि प्रियाच्या हातामध्ये ट्रॉफी घेताच पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. रिया म्हणाली, थँक्यू विकी, तू नेहमी मला साथ दिलीस. तो तू होतास ज्याने समाजाची पर्वा न करता आपले घर सांभाळले. तो तूच होतास ज्याने मला घरच्या जबाबदाऱ्यांपासून एवढा वेळ दिला की मी माझ्या ऑफिसच्या जबाबदाऱ्या कोणतीही काळजी न करता पार पाडू शकले. फक्त तुझी सोबत आणि प्रेम असेच कायम माझ्यासोबत असू दे. असे बोलून रियाने विक्रमला घट्ट मिठी मारली तेव्हा पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. मिस्टर शर्मा यांनी पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, मित्रांनो, आज रियासारख्या एम्प्लॉईजची कंपनीमध्ये असणे आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या 35 वर्षांच्या अनुभवामध्ये मी असे सुंदर नाते पाहिले नाही. रिया आणि विक्रांतसारखे तरुण आपल्या समाजाच्या विचारांना एक नवीन दिशा देऊ शकतात. त्यात सर्व तरुणांसाठी रिया एक उदाहरण आहे, जे आजच्या आधुनिक युगात उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची हिंमत ठेवतात. मी रियाला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. यावेळी टाळ्यांच्या कडकडाटासह सीमाताई आणि प्रकाशरावांचे हातही त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या आनंदात सामील होतात आणि टाळ्या वाजत राहतात. घरी आल्यानंतर सीमाताई रियाला म्हणाल्या, मला माफ कर बाळा, आज तुझ्याबद्दल तुझे साहेब जे काही बोलले त्याचा मला खूप अभिमान वाटला. आज माझ्या मनात तुमच्या दोघांबद्दल जे काही गैरसमज होते ते दूर झाले. मला असे वाटत होते की माझा मुलगा घरकाम करतोय आणि तू मात्र ऑफिसमध्ये जाऊन काम करतेस. पण बायकोसाठी नवऱ्याने दाखवलेला समजूतदारपणा मला कधी दिसलाच नाही. आईचे बोलणे ऐकून विकी आणि रिया एकमेकांकडे पाहू लागले. प्रकाशराव म्हणाले, तुमच्या दोघांमधील प्रेम सदैव असेच राहू द्या. कोणी काहीही बोलले तरी त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर होऊ देऊ नका. विकी आणि रियाने आईबाबांना वाकून नमस्कार केला आणि आईबाबांनी त्यांना यशवंत व्हा असा आशीर्वाद दिला. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.